आपण येत्या 30 जून 2024 सकाळी ठीक 10 वाजता हा कार्यक्रम सकल मराठा समाज मुक्ताईनगर आणि मराठा सेवा संघ मुक्ताईनगर यांच्यातर्फे इयत्ता 10वी आणि 12वी या विद्यार्थ्यांचा भव्य असा सत्कार समारंभ सोहळा आपण आयोजित केलेला आहे। या सत्कार समारंभाच्या ठिकाण जे आहे ते राजे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मुक्ताईनगर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ते सभागृहाचं काम आता सध्या प्रगतीपथावर आहे। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौजन्याने आणि महाराष्ट्र सरकारच्या मदतीने हे एक भव्य सभागृह त्या ठिकाणी 2 मजली सभागृह तयार होत आहे। या सभागृहाच्या निमित्तानं आणि समाजातल्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करता यावा या दृष्टीने 10वी आणि 12वीचे आपल्या जवळ तालुक्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जवळजवळ 26 शाळा आहेत। या 26 शाळांचे इयत्ता 10वीचे विद्यार्थी पहिला, दुसरा आणि तिसरा आलेले, त्यानंतर इयत्ता 12वीचे तसेच पहिले, दुसरे आणि तिसरे आलेले, इयत्ता 12वीच्या आपल्याकडे 5 ज्युनियर कॉलेजेस आहे आणि माध्यमिकच्या 26 शाळा आहेत। म्हणजे असे 31 शाळांचे हे विद्यार्थी आणि त्यानंतर मराठा समाजामधून 10वीमधून आणि 10वीमधून 80%च्या वर मार्क्स मिळवणारे विद्यार्थी हे फक्त मराठा समाजाचे आणि तसेच इयत्ता 12वीमध्ये 60%च्या वर मार्क्स मिळवणारे हे मराठा समाजाचे विद्यार्थी असतील। अशा या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी तालुकाभरामधून सर्व मराठा समाज बांधवांना आपण आमंत्रित करतो आहोत आणि त्या आमंत्रणाच्या माध्यमातून आणि सामाजिक या सभागृहाच्या याच्या निमित्तानंही की समाजाचं सभागृहही त्या ठिकाणी होते आहे। म्हणजे कधी नव्हतं आज 50 वर्षामध्ये या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जी प्रगती झालेली नाही आणि मराठा समाजाचं कुठलंही सभागृह या तालुक्यात आजपर्यंत नव्हतं। इतर सर्व समाजाचे छोट्या मोठ्या समाजांचे वेगवेगळे सभागृह वेगवेगळ्या जागा या ठिकाणी होत्या, पण निव्वळ मराठा समाज इतका बहुसंख्य असल्यावरती देखील आपल्या या तालुक्यामध्ये मराठा समाजाचं सभागृह नव्हतं। यावेळेला माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या सौजन्याने आणि योगायोगाने तेही या राजे लखोजी जाधव बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून तेही या ठिकाणी संचालक असल्यामुळे या संस्थेचे संचालक आणि सर्व या ठिकाणचे अध्यक्ष जे आहे ते आनंदराव देशमुख हरताळेकर, उपाध्यक्ष जे आहे ते माणिकराव जगन्नाथ पाटील उचंदे, सचिव UT पाटील सर उचंदे आणि यानंतर उपाध्यक्षाचे जे आहेत 3 आहेत, एक माणिकराव जगन्नाथ पाटील, एक रामराव पाटील म्हणून आहेत आणि दुसरे एक कोषाध्यक्ष आमचे वसंतराव पंढरणे पाटील आणि 35 लोकांचं हे मंडळ आहे। या सर्वांच्या सौजन्याने आणि इतर लोकांच्या मदतीने हा कार्यक्रम आपण मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे। दरवर्षाप्रमाणे हाही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या सर्व विद्यार्थ्यांचा सत्काराच्या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी, समाज बांधवांनी, विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। या कार्यक्रमाच्या नंतर त्याच ठिकाणी भोजनाची देखील व्यवस्था आपण करतो आहोत। तर त्या निमित्तानं या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हावा आणि एकदा ती मुलांना चालना मिळावी या दृष्टीने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आमचे सहकारी आदरणीय UD पाटील सर, सचिव राजे लखोजीराव जाधव समाज विकास बहुउद्देशीय संस्था यांनी मागाशी आपलं मनोगत या ठिकाणी सांगितलं, परंतु सकल मराठा समाज राजे बहुउद्देशीय लखोजीराव जाधव बहुउद्देशीय संस्था मुक्ताईनगर, मराठा सेवा संघ मुक्ताईनगर या 3 याच्या विद्यमानाने आपण 30 तारखेला नियोजित छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे तालुक्यातील ज्या शाळा आहेत 26 आणि कनिष्ठ महाविद्यालय 5 या ठिकाणी उत्तीर्ण झालेले 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा त्या ठिकाणी ठेवलेला आहे। आमदार चंद्रकांत पाटील यांनी राजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मराठा समाजासाठी जे बांधकाम करण्यासाठी निधी दिला आणि सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज भव्य असं सभागृह त्या ठिकाणी होतोय, त्याबद्दल आम्हाला विशेष आनंद आहे।
त्या जागेवर हा सोहळा व्हावा आणि समाज बांधवांनी तिथे येऊन त्या ठिकाणी जागेची देखील त्यांनी नियोजित जागेत देखील पाहणी करावी यासाठी आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याबद्दल मी मराठा सेवा संघाचे दिनेश कदम यांनी देखील मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी आमच्या राजे लखुजीराव जाधव बौद्धिस्ट संस्थेबरोबर सकल मराठा समाज यांच्या वतीने त्यांनी देखील चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तरी मी तालुक्यातील मराठा समाजाच्या सर्व पालकांना, ज्यांचे विद्यार्थी या ठिकाणी गुणवंत चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेले त्यांच्या पालकांना आणि समाजाच्या प्रतिष्ठित लोकांना विनंती करतो की 30 तारखेला आपण आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावं. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी 30 तारखेला आपण दुपारी त्या ठिकाणी सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी मी पुनश्च एकदा तालुक्यातील सर्व मराठा समाजाला विनंती करतो की आपण अवश्य सदरच्या कामाला उपस्थित राहून आम्हाला मोलाचं सहकार्य करावं आणि आमचा उत्साह वाढवावा ही विनंती करतो. या कार्यक्रमासाठी माननीय अनिल भाईदास पाटील पालकमंत्री नंदुरबार, तसेच आमदार चंद्रकांत पाटील, मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र भैया, त्यानंतर आमदार ज्ञानेश्वर, आपला बुऱ्हाणपूरचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, त्याप्रमाणे आकाश फुंडकर खामगाव आमदार, त्यानंतर राजेंद्र एकड़े आमदार मलकापूर, हे सर्व या मान्यवर या ठिकाणी, त्यानंतर चाळीसगावचे आमदार मंगेशदादा पाटील, हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तरी माजी आमदार अरुणदादा पाटील हे सर्व सन्मान्य या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तरी मी समाज बांधवांना विनंती करतो की आपण बहुसंख्येने उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवावा ही विनंती मी समाज बांधवांना करतो.